राज्याच्या प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असलेला विभाग म्हणजे महसूल विभाग। जमीन नोंदणी, सातबारा, आपत्ती व्यवस्थापन तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर निर्णय घेण्याची जबाबदारी या विभागावर असते। बदलत्या काळानुसार पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने अलीकडेच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। या निर्णयांमुळे प्रशासन अधिक गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यास मोठी मदत होणार आहे। त्यामुळेच महसूल विभागाच्या 5 महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणं आवश्यक ठरतं। याच 5 महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे प्रथमेश राणे। जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। यामुळे मोजणी प्रकरणांचं निश्चित वेळापत्रक ठरवून त्यानुसारच प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि हद्द कायम करावी लागेल। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। महसूल विभागाचा दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सन 2011 पर्यंत झालेली आणि सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येणार आहेत। या निर्णयानुसार कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं अतिक्रमण नियमित होणार नाही, याची दक्षता अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना घ्यायची आहे। असं अतिक्रमण आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात येईल। तसंच हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून संपूर्ण राज्यासाठी लागू असेल। यानुसार 500 चौरस फुटांपर्यंतचं निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहे, तर उर्वरित क्षेत्रासाठी प्रचलित बाजार मूल्याच्या केवळ 10% रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणून आकारली जाईल। नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळाचे मैदान किंवा शाळा आणि रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत। अशा बाधित कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यासोबतच महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने केलाय। राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात 57 नवीन लवादांची नियुक्ती केली आहे। राज्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, मात्र भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याबाबत सुमारे 28,000हून अधिक प्रकरणे लवादांकडे प्रलंबित आहेत। यातील काही प्रकरणे तर 3 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे हक्क, मोबदल्याची पद्धत आणि या विषयातील पारदर्शकता ही बाब लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी स्वतंत्र लवादांची मागणी केली होती। त्यानुसार आता महाराष्ट्रातील अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील 57 अनुभवी अधिकाऱ्यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नव्याने नियुक्त करण्यात आलेले हे 57 लवाद कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या सर्व विभागातील जिल्ह्यांमध्ये कार्यरत असतील। या लवादांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे। महसूल विभागाचा चौथा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे शेत व पांदण रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचं नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी कार्ड तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे। यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरतील। गाव नकाशावर असलेल्या किंवा शासकीय जागेतील रस्त्यांवर अतिक्रमण असल्यास तहसीलदार संबंधितांना 7 दिवसांची नोटीस देतील। या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावरून ते हटवलं जाईल। विशेषतः ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता किंवा मामलेदार अधिनियमाद्वारे शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा हक्क मिळाला आहे, अशा रस्त्यांवर कोणालाही पीक लागवड करता येणार नाही। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ता धारकांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुंबईतील मिळकत पत्रिकांचे म्हणजेच प्रॉपर्टी कार्डचे फेरफार आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे। यामुळे सुमारे 30 लाख नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही। नागरिकांना फेरफारासाठी अर्ज करण्यासाठी NIC पुणे यांनी एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले।
त्यामुळे नागरिकांना घर बसल्या अर्ज करता येणार असून त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती मेसेजद्वारे मोबाईलवर मिळणार आहे। या पारदर्शक प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात गती येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।